नाहीतर मी वडील असते तर मी राजकारणात नसतो. माझं 12वी झाल्यानंतर आमच्या बहिणीचे सासरे शिवाजी सायन्स नागपूरला प्रिन्सिपल. वडिलांचं आजोबांचं जे कार्य आहे ते निरंतर प्रेरणा देणारं होतं. आजोबांच्या काळात काही योजना सुरू झाल्या होत्या. एक गोष्ट सतत ऐकायला येईल की आमचे आमदार साहेब आमच्यासाठी बळीराजा आहे. काही लोक म्हणतात की साहेब आमचे दैवत आहेत किंवा तो आमच्यासाठी एक आमचा बाप म्हणून आमच्या पाठी नेहमी उभा होता. तर तेवढा मोठा तर नक्कीच मी नाहीये, पण जे काही बाबांबद्दल कळालं, बाबांच्या पश्चात त्यांची खरी किंमत आम्हाला कळाली. ऍक्च्युली ती निवडणूकच असं समजता येईल की रोलर कोस्टर सारखी होती. म्हणजे नमस्कार, मी चैताली वर्तक तुमचे सर्वांचे आपल्या या आमदार कट्ट्यामध्ये स्वागत करते. आज आपण इथे रिसोड मालेगाव येथील बळीराजा मानले जाणारे आमदार आणि अगदी तरुण आमदार माननीय श्री अमित सुभाषराव जनक साहेब यांच्यासोबत संवाद साधणार आहोत. सुरुवातीलाच दादा, काय सांगाल तुमच्या आत्ताच्या कारकिर्दीबद्दल किंवा तुमच्या कशी झाली राजकारणाची सुरुवात? ऍक्च्युली माझी राजकारणाची सुरुवात ही ऍक्सिडेंटली झालेली आहे. वडील पूर्वी आमदार होते, मंत्री सुद्धा होते. वडिलांचं दुःखद निधन झाल्यानंतर 2013 मध्ये, म्हणजे मी जेमतेम 26 वर्ष माझे पूर्ण झाले होते, आणि अचानक वडिलांच्या गेल्यानंतर सगळ्या घरच्या मंडळींचा आणि आमच्या जी काही आमची गोतवाळातली मंडळी होती, वडिलांवर आमच्या परिवारावर प्रेम करणारी मंडळी होती, यांनी बसून सामूहिक निर्णय घेतला आणि पोटनिवडणूक लागली होती. तर पोटनिवडणुकीत आपण पुढे गेलं पाहिजे आणि जनतेचं आपलं प्रेम आहे, त्यांचे आशीर्वाद आहेत, आपण समोर गेलं पाहिजे, या दृष्टीने सगळ्यांनी निर्णय घेतला आणि परिवारातून मग मी निवडणूक लढवावी असा सगळ्यांचा आग्रह होता. आणि त्यामुळे मग हे वडिलांच्या जाण्याने माझं राजकारणात येणं झालं. नाही तर मी वडील असते तर मी राजकारणात नसतो. दादा, तुम्ही BA इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर मध्ये डिग्री घेतली आहे. डिग्रीसाठी हाच विषय निवडावा ह्याच्यासाठी काही खास कारण? नाही, तसं तर काही हे नव्हतं. माझं 12वी झाल्यानंतर आमच्या बहिणीचे सासरे शिवाजी सायन्स नागपूरला प्रिन्सिपल होते, आणि इंजिनिअरिंगमध्ये ब्रांच कुठली तेव्हा घेतली पाहिजे काय नाही हे थोडं बाबांचं त्यांचं दोघांचं डिस्कशन झालं होतं. आणि आमच्या मित्रमंडळींचाही तो आग्रह होता की इलेक्ट्रिकलकडे गेलं पाहिजे, भविष्य आहे, कोर ब्रांच आहे एक, जो सिव्हिल असेल, मेकॅनिकल असेल, इलेक्ट्रिकल, या ब्रांचेसकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो कोर ब्रांच आहे, आणि कोर ब्रांचेसला कधीच मरण नसते असे सिनियर्स आम्हाला सांगायचे. त्यामुळे मग कोर ब्रांचमध्ये आपण घेतलं पाहिजे त्यात मानस होता. राजकारणात तसं पाहायला गेलं तर तुमच्या वडिलांचं नाव खूप मोठं आहे. त्यांच्याकडे बाल विकास मंत्री व महिला असं पदही होतं. तर हा वारसा जेव्हा तुम्ही पुढे नेत होतात तेव्हा काही दडपण वाटलं का, की वडिलांचं एवढं मोठं नाव आहे, मी कसं पेलू शकेन किंवा काही असं दडपण होतं का? नाही ताई, तसं दडपण वगैरे कधीच नव्हतं. कारण की आम्ही लहानपणापासून वडिलांचा जो लोकांसोबत सहवास होता, किंवा वडिलांमुळे लोकांचं आमच्या घरी येणं जाणं होतं, तर उठबईस नक्कीच लोकांमध्ये पूर्वीपासून होती. आणि वडिलांच्या पश्चात सुद्धा ही काही ज्येष्ठ मंडळी, वडीलधारी मंडळी होती, यांनी सांभाळून घेण्याचं काम खरं केलंय. आणि त्यांच्यासोबत राहून काम करताना असं कधीच दडपण आलं नाही. उलट वडिलांचं आजोबांचं जे कार्य आहे ते निरंतर प्रेरणा देणारं होतं. या लोकांनी ती जाणीव, सगळ्या ज्येष्ठ मंडळींनी, आमच्या परिवारावर प्रेम करणाऱ्या मंडळींनी ती जाणीव आम्हाला करून दिली, आणि त्यांनीच लिलाया तळहातावर सांभाळल्यासारखं मला सांभाळून घेतलंय. आता वाशिम तसा पाहायला गेला तर खूप छोटा आणि मागासलेला असा जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये तशा लोकांच्या अडचणीही अनेक आहेत. तिथे शेती सुद्धा महत्वाचा विषय, म्हणजे शेतीवर अनेक शेतकरी आपलं पोट चालवत आहेत. तर ह्या जिल्ह्यामध्ये काम करताना लोकांच्या ज्या अडचणी आहेत त्या सोडवताना तुम्हाला काही अडचणी आल्या किंवा काही असे अनुभव आले तर तुम्ही सांगू शकाल का? नाही, मुळात खरं आहे ताई, जिल्हा हा वाशिम हा आमचा नवखा जिल्हा आहे. म्हणजे नुकताच अकोला जिल्ह्यातनं जवळपास 17-18 वर्षापूर्वी या जिल्ह्याची निर्मिती झाली. नवीन जिल्हा आहे, 6 तालुक्यांचा छोटासा जिल्हा आहे. अजूनही भरपूर काही गोष्टी जिल्ह्याच्या मानाने झाल्या पाहिजेत, हा मानस आमचा आहे. शेती उद्योगावर आधारित अर्थव्यवस्था आमच्या जिल्ह्याची आहे. बारमाही पाण्याची व्यवस्था बहुतांश ठिकाणी नाही आहे अजूनही. ती झाली पाहिजे, हे सगळ्यात कास्तकारांचा सुद्धा आग्रह आहे, आमचा सुद्धा मानस तो आहे. आणि वेगवेगळ्या शासनाच्या शेती उपयोगी योजना
ह्या इथे राबवल्या गेल्या पाहिजेत. त्याचा प्रयत्न सुद्धा आमचे वडील असतील, आजोबा असतील. आता आमच्या आजोबांच्या काळात काही योजना सुरू झाल्या होत्या, सिंचन प्रकल्प झाले होते. ते आजही चांगल्या पद्धतीने कार्य करतायत. शेतकऱ्यांना त्याचा लाभ होतोय. तर ह्या शासनाच्या योजना चांगल्या पद्धतीने राबवल्या गेल्या पाहिजे. ह्या सगळ्यात मोठा आमचा उद्देश तो आहे. आणि जसं जिल्हा नौका आहे, तसा मतदारसंघ सुद्धा पूर्वी मेडशी होता. आता त्याचं रिसोड मालेगाव नाव झालेलं आहे. म्हणजे रिसोड तालुक्यातले काही गावं 2009 पर्यंत राखीव मतदारसंघ असलेल्या वाशिम मतदारसंघात होते, ते आता या रिसोड मतदारसंघात समाविष्ट झाले. त्यामुळे हे सगळे कामं करताना या लोकांना सोबत घेऊन शेतकऱ्यांचे जे विषय आहेत ते मार्गी लावण्याचा प्रयत्न आम्ही करतो. आता शेतीचा विषय निघालाच आहे, तर मी आता गेले 8-9 दिवस तुमच्या मतदारसंघात फिरतेय. एक गोष्ट सतत ऐकायला येते की आमचे आमदार साहेब आमच्यासाठी बळीराजा आहेत. तर नक्की या बळीराजा शब्दामागचं रहस्य काय आहे? आमचे वडील हे म्हणजे आजोबा असतील, वडील असतील, पहिल्यापासून शेतकरी कुटुंबात आजोबांचा जन्म झाला. वडिलांची तीच परिस्थिती आणि आम्ही समजा तेच शिक्षण जरी झालं असलं, पण अजूनही आम्ही आमच्या मूळ गावातच म्हणजे सगळ्या परिवारासहित आम्ही आमच्या गावातच राहतो आणि शेतकऱ्यांमध्ये राहतो. बळीराजा हा शेतकऱ्यांचा प्रतिनिधित्व करणारा राजा होता. त्यामुळे कुठेतरी शेतकऱ्यांना प्रतिनिधित्व असलं पाहिजे आणि लोकांनी हे आमच्या वडिलांना दिलेली पदवी म्हटल्यापेक्षा एक हेच दिलेलं होतं त्यांना, की बा तुम्ही शेतकऱ्यांसाठी प्रत्येक वेळेस प्रश्न त्यांचे मांडता, म्हणून तुम्ही आमचे बळीराजा. सर आता तुमच्या वडिलांचा प्रश्न निघालाच आहे, तर आम्ही फिरत असताना आमच्या अजून एक गोष्ट कानावर आली की साहेबांविषयी काही लोक म्हणतात की साहेब आमचे दैवत आहेत किंवा तो आमच्यासाठी एक आमचा बाप म्हणून आमच्या पाठी नेहमी उभा होता. तर साहेबांविषयी काय सांगा? साहेबांचा स्वभाव किंवा त्यांचे विचारसरणी याबद्दल काय सांगा? वडिलांबद्दल मी सांगावं तेवढा मोठा तर नक्कीच मी नाहीये. पण जे काही बाबांबद्दल कळालं, बाबांच्या पश्चात त्यांची खरी किंमत आम्हाला कळाली. कारण की शेवटी वडील वडीलच असतात आपल्याला घरी आलो तेव्हाही आणि बाहेरही. पण बाबांनी जे काही कार्य केलेलं आहे, हे त्यांची जी मित्रमंडळी असेल, त्यांच्यासोबत काम करणारी मंडळी असेल किंवा ज्यांच्या कोणाच्या सुखादुःखात वडील आमचे कामी पडले, त्या लोकांनी बाबांच्या पश्चात त्यांच्या ज्या आठवणी आम्हाला सांगितल्या, तर अजूनही आमच्या अंगाला काटे येतात, की आमच्या वडिलांनी इतकं सारं कार्य करून ठेवलेलं आहे. म्हणजे माझं अख्खं आयुष्य जरी मी कार्य केलं, तर मी त्यांची बरोबरी कधी करू शकणार नाही, असं नक्की मी मानतो. नक्कीच. दादा, असं ऐकलंय की मागील विधानसभा निवडणुकीत तुमच्या विरोधकांनी जवळ-जवळ गुलाल उधळला होता हं, हं. आणि आयत्यावेळी अशी बाजी पलटली आहे. तर त्या निवडणुकीच्या अनुभवाबद्दल काय सांगाल? ते ॲक्चुअली ती निवडणूकच असं समजता येईल की रोलर कोस्टर सारखी होती. म्हणजे कधी मी वरती, कधी मागे अशी ती परिस्थिती होती. पण नक्कीच सगळ्यांचे आशीर्वाद होते आणि शेवटी निवडणुकीत जय-पराजय चालूच असतो. पण नक्कीच आपलं कार्य, लोकांसोबत असलेले संवाद यामुळे कुठेतरी आशीर्वाद सगळ्या ज्येष्ठांचे, नागरिकांचे माझ्यासोबत होते आणि त्यामुळेच कुठेतरी यश मागच्या निवडणुकीत मला मिळालं. दादा, अजून एक आली आहे की म्हणजे असा निवडणुकीचाच विषय चालू आहे म्हणून विचारते की रिसोड कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक 2023 या निवडणुकीबद्दल काय सांगाल? म्हणजे आम्हाला ऐकायला आलंय, पण आम्हाला तुमच्या तोंडून ऐकायला जरा तर आवडेल. तोही अनुभव माझ्या विधानसभेच्या निवडणुकीसारखाच होता. तसं पाहिलं तर माझ्या कारकिर्दीत खऱ्या अर्थाने ही कृषी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ही मी दुसऱ्यांदा लढवतोय. मागच्या वेळेस आम्ही लढवलं होतं, पण आमच्या पदरी समजा अपयश आलं होतं. पण ठीक आहे, आम्ही त्याच्यात न थांबता यावेळेस पुन्हा चांगल्या मंडळींना सोबत घेऊन पुढे जाण्याचा मानस आमचा होता. सगळ्या घटकांना सोबत, सगळे समविचारी लोकांना सोबत घेण्याचा आमचा मानस होता आणि आम्ही त्यात खरे उतरलो. महाविकास आघाडी म्हणून पुढे गेलो. मी असेल, आमचे शिवसेनेची मंडळी असतील, राष्ट्रवादीची मंडळी असेल, आमचे भूमिपुत्र संघटना इथे एक एक चांगली संघटना आहे, ते आमच्यासोबत होते आणि बाकी सगळे समविचारी लोकं आम्ही मिळून, वंचित आघाडी आमच्यासोबत होती. आम्ही सगळे सोबत गेलोत आणि निवडणुकीत चांगल्या प्रकारे आमचे सदस्यसुद्धा निवडून आले. सगळ्यात महत्त्वाचा विषय अध्यक्ष, उपाध्यक्षाच्या, सभापती, उपसभापतीच्या निवडणुकीमध्ये जो झाला. शेवटी तुम्हाला जसं मी पहिले सुद्धा म्हटलं, की निवडणुकीत यश, अपयश हे चालूच असतं. पण यामध्ये सुद्धा वेळेवर एक सदस्य आमच्याकडे आले आणि नशिबाने साथ अशी दिली, की ईश्वर चिठ्ठी म्हणजे बॅलन्स आम्ही 9-9 सदस्य झाल्यानंतरही ईश्वर चिठ्ठी सभापती, उपसभापती आमच्याच माणसाच्या निघाल्यामुळे तो निवडणुकीचा विषय थोडासा चर्चेचा विषय आमच्या जिल्ह्याभरात होता. आता
एका पाठोपाठ एक असं गुलाल उधळतच होते आपल्या पक्षाचे. तर अजून एक असं होतं की आधी पंचायत समिती, जिल्हा परिषद, बाजार समिती, आधी तुमच्या पक्षाचं त्याच्यावर वर्चस्व नव्हतं, पण आत्ता आहे. तर हा संघर्ष कसा होता? नाही, आमचा पक्ष काँग्रेस पक्ष हा जिल्हा परिषदमध्ये पूर्वीपासूनच सत्तेत आहे. मध्यंतरी काही घडामोडी घडल्या, पक्षामध्ये काही लोकांचं समजा हे झाल्यानंतर काही जे स्थानिक समीकरणं बदलल्यामुळे, पण तरी आजही काँग्रेस पक्ष समविचारी पक्षांसोबत, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, या सगळ्यांना सोबत घेऊन म्हणजे वाशिम जिल्हा परिषद अस्तित्वात झाली तेव्हापासून बहुतांश वेळा काँग्रेस पक्षच तिथे सत्तेत आहे आणि वडीलधाऱ्यांनी केलेल्या कार्यामुळेच ते आहे. नक्कीच. दादा, गेली 10-20 वर्ष तुम्ही महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये कार्यरत आहात. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एक शासन आहे, एक प्रशासन आहे. सोबतच आपले तहसीलदार असतील, ते सगळेच एक आपलं शासन आहे जे आपल्या महाराष्ट्रासाठी काम करते. तर तुम्हाला काय वाटतं की शासन आणि प्रशासन यामध्ये कितपत समतोल आहे आणि तुम्हाला त्याबद्दल काही अनुभव आलाय का? ताई, एक अतिशय चांगला विषयाला तुम्ही हात घातलेला आहे. शेवटी आपल्या राज्यातल्या लोकांसाठी काम करताना शासन आणि प्रशासन यांनी हातात हात घेऊन, उलट मी असं सांगेल की एका गाडीचे दोन चाकं आहेत आणि दोघंही नक्कीच. सारखेच चालले पाहिजेत, दोघांचे कष्टही सारखेच झाले पाहिजेत, रिझल्टही सारखाच मिळेल. त्यामुळे दोघंही महत्वाचे घटक आहेत. शासन दिसतं आहे, प्रशासन दिसत जरी नसलं तरी प्रशासनाची भूमिका म्हणजे शासन आणि जनतेत प्रशासनाची भूमिका अतिशय महत्वाची आहे आणि ते महत्वाचा दुवा आहे. त्यामुळे प्रशासन जितकं तत्पर असेल तितकं गतिमान शासन असतं. पण आजच्या काळात आपण बघतोय की शासन जरी आपण ऐकतोय की ट्रिपल इंजिनचं आहे, असं आहे, पण कुठेतरी प्रशासन आणि शासनात कुठेतरी एकवाच्यता नाहीये. त्यामुळे जनतेचे जे प्रश्न सोडवण्यात शासनाला कठीणाई होतं, हे मला आवर्जून जाणवतं. आता आपण शासन प्रशासन या वाक्याकडे वळत आहोत. तर दादा, आता काही सत्ता येते, सत्ता जाते, बाहेर वातावरणही तसं आहे. तर आत्ताचा तरुण आहे ना, तो आता सत्तेमध्ये म्हणजे राजकारणाकडे थोडं पॉझिटिव्ह वेनीही बघतात, काही निगेटिव्ह वेनीही बघतात. आणि सध्या परिस्थिती सुद्धा तशीच आहे. तर तुम्ही काय सांगाल या बाबतीत? राजकारण हे जे क्षेत्र आहे, हे नक्कीच तरुणांनी एक त्यांची जी जबाबदारी आहे, जबाबदारी आपण त्याची जाण ठेवून तरुणांनी नक्कीच आलं पाहिजे. मी आवर्जून ते या विषयाला तुम्हाला सांगतो, की जे लोकं कधी मतदान करत नाहीत त्यांना अधिकार नाही बोलायचा, की बुवा असं नाही तसं नाही. शेवटी काय आहे, ज्यांनी त्याचा अधिकार वापरला मतदानाचा, तो नक्की त्याला अधिकार आहे प्रश्न विचारण्याचा. पण आजच्या काळात आपण बघतोय, की जे बिचारे स्वतःच्या आयुष्यातून बाहेर पडून मतदानाला येत नाहीत, तेच प्रश्न विचारतायत, की बुवा हे नाही, ते नाही झालं, हे नाही झालं, 70 वर्षात काय झालं? नक्कीच हे जे जेव्हा आपल्या युवा पिढीला त्याची जबाबदारी कळेल, की एका मतदानाचा जो अधिकार आहे, त्याचं व्हॅल्युएशन काय आहे, निर्णय क्षमतेचं, आणि एका मताने आपण बघितलेलं आहे, पूर्वी अटलजींचं सरकार सुद्धा पडलेलं आहे. तर त्या मताला खूप नक्कीच. मोठं व्हॅल्युएशन आहे. त्यामुळे सगळ्या युवा मंडळींना मी विनंती करेल, की जागरूक राहायचं. आपल्या परिसरात जर तुम्हाला काही बदल घडवायचे असतील, तर नक्कीच कुठेतरी मतदानाचा अधिकार आपण वापरावा. आणि येणारा काळ जो आहे 2024 वर्ष, हे लोकशाहीचं पर्व आहे. म्हणजे आपल्या राज्यात सुद्धा निवडणूक आहेत, लोकसभेच्या निवडणूक आहेत. या पर्वामध्ये आपण नक्कीच सहभागी झालं पाहिजे आणि आपलं मतरूपी जे दान आहे, याचा आपण या अधिकाराचा वापर केला तर नक्कीच जो बदल आपल्या आजूबाजूला आपल्याला आपला मानस आहे घडला पाहिजे, त्यात सहभागी आपण होऊ असं मी मानतो. दादा, आता आपण हे आमदार कट्टा जे चालू केलं, त्याचा मेन मोटिव्हच आहे की तरुणांना आमदारांकडून म्हणजे आपल्यासारख्या ज्यांचा अनुभव आहे त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळावं आणि मग त्यांना सुद्धा पुढे याची इच्छा. तर मार्गदर्शन म्हणून तरुणांनी कोणत्या एका दिशेने म्हणजे ग्राउंड लेवल असेल, तुम्ही काय सांगाल की कोणत्या दिशेने त्यांनी कार्यरत करावं की त्यांना राजकारणाशी हे होईल? ताई, आजची परिस्थिती अशी आहे की आपला जो देश आहे, भारत देश, हा जगात सर्वात तरुण देश आहे. आज शैक्षणिकदृष्ट्या आपल्या देशाने अतिशय चांगली प्रगती केलेली आहे. शिक्षणात इतका अमूल्य बदल झालेला आहे. युवक पिढीला इतके चांगले पर्याय आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये उपलब्ध आहेत. पण नक्कीच कुठेतरी त्यांच्या हाताला काम देण्यासाठी आपण कुठेतरी कमी पडतोय. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण सगळे सोंग घेऊ शकू. पण शेवटी घराची जबाबदारी असेल किंवा कुटुंब चालवण्याची जबाबदारी जेव्हा युवा पिढीवर पडते, तर ते कुठेतरी गोंधळलेल्या अवस्थेत असतात. या मंडळींना मी आवर्जून सांगेल, की हाताला काम हे कुठल्याही याने असेल. आता आम्ही तुम्हाला सांगितलं, की आम्ही खेड्यामध्ये राहतो, शेतकरी परिसरात राहतो, सगळे शेतकरी आमच्या आजूबाजूला आहेत. तर नक्कीच तरुण शेतकऱ्यांनी वेगवेगळे प्रयोग आपल्या शेतीमध्ये करून आपल्या कुटुंबाला कसं सहकार्य करता येईल या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत. कुठेतरी पॉझिटिव्हली आपण गेलो पाहिजे. त्यामुळे युवकांना जे राजकारणाकडनं अपेक्षित आहे, त्यापेक्षा या राजकारणाकडनं आपल्याला काय घडवून घ्यायचंय,
हे त्यांनी ठेवलं पाहिजे आणि आपल्या परिसरात चांगल्या गोष्टी कशा घडून घेता येतील या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. आमदार कट्टाबद्दल आपण बोललात तर नक्कीच एक चांगलं व्यासपीठ आपण उपलब्ध आम्हाला करून दिलेलं आहे. आमच्या मनातल्या काही गोष्टी आम्ही सभागृहात नेहमीच मांडण्याचा प्रयत्न करतो. पण आपल्या माध्यमातून ह्या असंख्य लोकांपर्यंत पोहोचतील असं नक्कीच अपेक्षा मी व्यक्त करतो. नक्कीच दादा. पुढचा प्रश्न असा आहे की आता पोटनिवडणुका लागतील आणि नाही, लोकसभाच लागेल आता. लोकसभा लागेल. तर जेव्हा एखादा प्रतिनिधी म्हणजे लोकांना अशी अपेक्षा असते की आपला एक प्रतिनिधी आहे. तो प्रतिनिधी आपल्यासाठी काय करणार याची प्रत्येकालाच एक हे असते. तर तुम्हाला काही सांगायचंय का तुमच्या वोटर्सना की असं काही आहे का? नक्कीच आता हे जे येणारं लोकसभेचं पर्व आहे निवडणुकीचं, यामध्ये ज्या काही आमच्या स्थानिक नागरिकांच्या अपेक्षा असतात, शेवटी आपण एक खासदाराला, आपल्या प्रतिनिधीला लोकसभेमध्ये पाठवतो. तर ते आपण जे पाठवताना त्यांच्याकडनं काय अपेक्षा, मी सुद्धा शेवटी एक मतदार आहे. एक माझी सुद्धा अपेक्षा माझ्या लोकप्रतिनिधीकडनं काय असल्या पाहिजेत, ह्या नक्कीच साहजिकच माझ्या मनात सुद्धा काही गोष्टी आहेत, त्या त्यांनी केल्या पाहिजेत. असं सगळ्यांना जसं वाटतं तसं मला सुद्धा वाटतं. पण एक चांगला लोकाभिमुख सगळ्यांना इझिली अवेलेबल असलेला खासदार आपण या वेळेस आपल्या याच्यातून लोकसभेतून पाठवावा अशी मी आमच्या मतदारांना विनंती करेन. दादा सर्वत्र अशी चर्चा आहे की 2019 प्रमाणे 2024 प्रमाणे 24 मध्ये सुद्धा सर्वत्र मोदी लाट असेल आणि आता काही महिन्यांपूर्वीच मला असं वाटतं की तुमच्या विरोधकांनी जाहीरपणे बीजेपी मध्ये प्रवेश केला आहे आणि त्यांनी जय्यत तयारी सुद्धा केली आहे निवडणुकीची. तर आपला बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यासाठी तुमची काय तयारी असेल किंवा आता शेवटी निवडणूक निवडणुकीसारखीच लढल्या जाते आणि कुणी जरी असलं शेवटी मोदीजी जरी असतील तर मोदीजी सुद्धा निरंतर काम करतात. त्यांना त्यांचं जे काही अस्तित्व टिकवायचं आहे, आम्हाला सुद्धा आमचं अस्तित्व टिकवायचं असेल तर आम्हाला सुद्धा निरंतर आम्ही लोकांमध्ये आहोत, लोकांची कामं करत राहतो. शेवटी जनता जनार्दन असतील, ते जे निर्णय घेतील ते सगळ्यांना मान्य असतात. आणि शेवटी निवडणूक मी तुम्हाला आधीच सांगितलं की निवडणूक जेव्हा लागेल तेव्हा नक्कीच आम्ही आमचं जे कामं इतके दिवस केलेले आहेत, आमचे जे काही कार्यकर्ते मंडळी आहे, की प्रत्येकापर्यंत पोहोचून यश कसं मिळेल या दृष्टीने प्रयत्न करतील. नक्कीच. तुम्हाला तुमच्या पुढच्या निवडणुकीसाठी आमच्या आमदार कट्टाच्या संपूर्ण टीमकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद तुम्ही तुमचा मोलाचा वेळ आम्हाला दिला.